सो गुड मॉर्निंग, नमस्कार, आदाब अँड आजचा माझा टॉपिक आहे प्रमोशन नंतर काय. मॅनकाइंडमध्ये मागील 1 वर्षामध्ये खूप सारे प्रमोशन झालेत, इंटरनल प्रमोशन झालेत आणि त्यासाठी खूप एक्साइटमेंट आहे. आणि एक्साइटमेंट आहे प्रमोशनचा, एन्व्हायरमेंटचा, इन्सेंटिव्ह पॉलिसीचा. आणि माझ्या हिशेबाने ॲज पर द फीडबॅक फ्रॉम डिफरंट पीपल, जसं मी लोकांशी बोलत असतो, या वेळेला मॅनकाइंडचा स्टेट ऑफ माइंड खूप वर्षानंतर वन ऑफ द बेस्ट आहे. आणि मला खात्री आहे हे सुद्धा दिसून येईल परिणामाच्या स्वरूपामध्ये. पण इथे मी हे बोलण्यासाठी आलो आहे की जेव्हा तुम्ही बनताय एक मॅनेजर, तेव्हा तुमचे विचार काय काय असू शकतात आणि काय नसले पाहिजे, काय नसावेत. माझे विचार येतात की बरेच लोक बोलतात की आता तर आय हॅव अराइव्ड, आय हॅव बिकम मॅनेजर, लेट मी रेस्ट अ बीट. आता तर मी खुर्चीवर बसणार आणि ऑर्डर देणार. हे कधीही नाही होणार. जर तुम्ही खुर्चीवर बसून ऑर्डर द्याल आणि स्वतः काम नाही करणार, यू विल फॉल फ्लॅट. तुम्ही खूप जबरदस्त पद्धतीने फेल व्हाल. पण जर तुम्ही याला एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून घेतलं, असा विचार केलात की मी जिथेही जाईल व्हॅल्यू ॲड करेल, माझा इम्पॅक्ट राहील, माझ्या नंतर लोक मला लक्षात ठेवतील, कारण लीडर्सची प्रेझेन्स त्याच्या ॲब्सेन्समध्ये असते. जर तुमच्या डोक्यात अशा प्रकारचे थॉट्स येतात तर तुम्ही राईट डायरेक्शनमध्ये विचार करत आहात. प्रमोशन एक फंक्शन सारखं असतं, पार्टी सारखं असतं की प्रमोशन झालं, पार्टी झाली, लग्न झालं, बँड बाजा वाजला. पण त्यानंतर काय? ॲक्च्युअल रिस्पॉन्सिबिलिटी कम्स आफ्टर द वेडिंग. जसं मॅरिड लाईफमध्ये होतं खूप वर्षानंतर, त्यामध्ये होतं. त्यामध्ये तुम्ही हजबंड बनता, मग फादर बनता, मग ग्रँडफादर बनता. तुमचं प्रमोशन होतं, तुम्ही फर्स्ट लाईन बनता, तुम्ही सेकंड लाईन बनता, थर्ड, फोर्थ, टॉप लाईन बनता. ग्रँडफादर बनता जेव्हा तुमच्याकडे नॅशनल रिस्पॉन्सिबिलिटी येते, तर तुम्ही ग्रँडफादर बनता. तर तुम्हाला विचार हा करायचा आहे की तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, तुमचा एम काय आहे. आपल्या ज्युनियर्सला डेव्हलप करणे, शिकवणे, ॲज अ कोच डेमॉन्स्ट्रेट करणे, हँड होल्ड करणे आणि त्यांना पुढे नेणे. जेव्हा ते पुढे जातील तेव्हा त्यांच्या खांद्यावर तुम्ही पुढे जाल. जर ते पुढे गेले नाहीत तर तुम्ही पुढे जाणार नाहीत. काही ठिकाणी जर तुम्ही प्रॉपरली एज्युकेटेड नसाल, जर तुम्हाला कोणी शिकवलं नाही, सांगितलं नाही, तर खूपसे लोक असे असतात जे विचार करतात की नाही यार, माझा ज्युनियर पुढे जाईल तर माझं तर नुकसान होईल, हा माझी जागा घेईल. हे तेच लोक विचार करू शकतात जे डायनेमिक नसतात, जे शिकत नसतात. पण जो माणूस एक अशी थिंकिंग ठेवतो जी प्रोग्रेसिव्ह आहे, डायनेमिक आहे, तो नेहमी आपल्या ज्युनियर्सला पुढे नेतो. दिस इज वन इम्पॉर्टंट थॉट. जेव्हा हा थॉट येतो तेव्हा त्यात सेकंड स्टेप येते. तुमच्याकडे मेथड्स काय आहे काम करण्याचे. जसे जसे तुम्ही या हायरार्कीमध्ये वर जाता, तर तुम्ही हे लक्षात ठेवा की तुमचे काम करण्याचे मेथड इमिजिएटली बदलतील. तुमचे कस्टमर बदलतील, तुमची अप्रोच चेंज होईल, तुमचा वे ऑफ डायरेक्शन चेंज होईल. जेव्हा तुम्ही रॅप होता तेव्हा तुमच्याकडे पूर्ण एरिया होता, 175 डॉक्टर्स होते, ऑलराईट. आता तुम्ही बनलात फर्स्ट लाईन, तर तुमच्याकडे 175x5 मेडिकल रॅपचा एरिया झाला. 25 डेज प्रति एरिया ऐवजी तुमच्याकडे आता 5 डेज प्रति एरिया झाले. जर तुम्ही बनलात सेकंड लाईन, देन नाव यू हॅव 20-25 पीपल अंडर यू, तर तुमच्याकडे तर अजून कमी दिवस राहतील पर पर्सन, पर एरिया. त्याच्या पुढे गेलात तर अजूनही कमी होतील. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही बनलात DSM, ज्याच्याकडे 200 लोक आहेत, तर तुमच्याकडे तर टाइम खूप कमी असेल. जर तुमची काम करण्याची पद्धत जुनी असेल, तुम्हाला सगळ्यांना भेटायचंय, सगळीकडे पोहोचायचंय, तर ते जुनं आहे. त्यामुळे खूप गरजेचं आहे, जसं जसं आपण पुढे जातो आपले कस्टमर बदलतात. सिंपल रूल आहे, तुमचा नंबर 1 कस्टमर कोण असेल जसे जसे वर जाता, तुमचा इमिजिएट ज्युनियर. तुम्ही DSM असाल तर ZM, तुम्ही NSM तर तुमचा DSM. जो इमिजिएट ज्युनियर आहे त्याचा टूर प्रोग्राम काय आहे, तो कसा काम करतो, त्याचा प्रेझेन्स कसा आहे, त्याची थिंकिंग कशी आहे, त्याची डेटा रीडिंग कशी आहे, त्याचे रिलेशनशिप कसे आहेत आपल्या ज्युनियर सोबत, तो मीटिंगला कसे कंडक्ट करतो,
तो काम करण्यात कसा आहे, तो डॉक्टरच्या चेंबरमध्ये कसा आहे, त्याची वे ऑफ थिंकिंग काय आहे, या सगळ्या गोष्टींवरती तुमचा सगळा फोकस असायला हवा. आता हे कळतं कसं? जर माझ्याकडे फॉर एक्झाम्पल माझे 6 ZM एक्झाम्पल, तर मी सगळ्यात आधी काय करेल, त्या ZM सोबत आणि त्याच्या रॅप सोबत स्वतः काम करेल. 3 लोक काम करतील, मी, माझा ZM आणि रॅप, त्याचा रॅप. मग मी त्याच्या रॅप सोबत एकटा काम करेल. अशा प्रकारे मी फिरेल. पहिलं मी ZM कव्हर करेल, त्यानंतर RM कव्हर करेल, वेळ भेटला तर AM कव्हर करेल. आणि या कव्हरेजमध्ये मी भेटेल त्यांच्या ज्युनियर्सला, मेडिकल रॅप्सला भेटेल. अँड ड्युरिंग द वर्किंग ओनली आय फील की तो जे दाखवतो, जे मीटिंग मध्ये बोलतो, ते त्याच्या एरियामध्ये होतंय की नाही होते. त्याचे रॅप्स, त्याचे मॅनेजर्स काय विचार करतात त्याच्याबद्दल, काय फील करतात त्याच्याबद्दल, हे सगळं मला काम करताना एकही प्रश्न न विचारता समजेल. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. जसं जसं तुम्ही वर पोहोचता तुमच्याकडे टाइम कमी होत जातो. तुम्हाला कसं कळणार की तुम्हाला काय काम करायला हवं? तुमच्याकडे टूल्स काय आहेत? सगळ्यात मोठं टूल तुमच्याकडे आहे डेटा. जर तुम्ही डेटा वाचून जाता, तुम्हाला डेटा वाचता येतो आणि तुम्ही त्याची हेल्प घेता, देन इट्स ए, आय विल से टॉर्च इन द डार्क ॲली. अंधाऱ्या गलीमध्ये ही एक उजेड आहे, एक टॉर्च आहे, जिच्या मदतीने तुम्ही पुढे जाता. अदरवाईज कसं कळणार तुम्हाला की कुठे काय गडबड होते? दिस इज दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. जसं आपण आपल्या मेडिकल रॅप सोबत काम करतो, जेव्हा आपण फर्स्ट लाईन असतो तेव्हा आपण काय पाहतो त्यामध्ये की तो कसा काम करतोय. फर्स्ट ऑफ ऑल वी आर सपोज टू सी हिज टूर प्रोग्राम. किती कॉल्स केलेत, किती मिसिंग कॉल आहेत, त्याचा चेंबरमध्ये कसा प्रेझेन्स आहे, त्याच्या नवीन प्रोडक्टची सेल कशी चालू आहे, त्याची प्रोडक्टिव्हिटी काय आहे, त्याचा ग्रोथ काय आहे. दिस इज हाऊ वी बेसिकली सी ए मेडिकल रॅप. इन अ सेम मॅनर वी शुड डेफिनेटली सी आवर इमिजिएट ज्युनियर्स. तो मीटिंग कसा कंडक्ट करतो, त्याचा प्रेझेन्स कसा आहे, तो टफ डॉक्टरला कसा अप्रोच करतो, तो टफ डॉक्टरकडे जातो की नाही जात, तो वीक मेडिकल रॅपकडे जातो की नाही जात, आपल्या ज्युनियर्सला पाठवतो का. जी एक गोष्ट आपण नेहमी बोलतो की प्रत्येक मीटिंग मध्ये दे शुड बी अ मेथड ऑफ मेरिटिक्रसी. कोणते 10 लोक बेस्ट आहे, कोणते 3 लोक बॉटमर आहेत, अँड व्हॉट एव्हर 5 लोक बेस्ट आहे आणि 3 लोक बॉटमवर येतात. काय त्या बॉटमच्या लोकांना फक्त बॉटमचे लोक बोलल्यानंतर काम संपतं का? नाही. त्यानंतर त्यांना फर्स्ट लाईन सपोर्ट पाठवला होता का? त्यांच्या खांद्यावर काही रिस्पॉन्सिबिलिटी ठेवली जाते का की नाही? तुम्हाला त्याच्यासोबत बसायचंय, समजवायचंय, काम करून घ्यायचंय, एक्स्ट्रा टाइम द्यायचाय, इम्प्रूव्ह करवायचंय आणि समजायचंय की हे असे बिहेव का करताय, इम्प्रूव्ह का नाही करत आहे. या सर्व गोष्टी जे एक सिनियर मॅनेजर करून घेतो तो चांगला असतो. म्हणून वन्स यू रिअली रीच टू अ बिगर पोस्ट, चेंज युअर कस्टमर अँड चेंज युअर मेथड. त्या मेथड मध्ये सर्वात मोठा चेंज, कस्टमरवर फोकस करण्यासाठी तुम्हाला त्या कस्टमरचा पूर्ण डेटा माहीत असायला हवा. गेल्या 6 महिन्याचा, 1 वर्षाचा, 2 वर्षाचा. दिस इज वन. द सेकंड पॉइंट बेसिकली इज व्हॉट. हे तर झाल्या आपल्या टँजिबल गोष्टी. आता दुसऱ्या गोष्टी येतात ज्या थोड्या इनटँजिबल असतात. आणि त्या इनटँजिबल गोष्टी म्हणजे काय आहेत की जेव्हा आपण वर जातो आणि जेव्हा आपण एक लीडर बनतो, सक्सेसफुल होतो, जेव्हा आपण मोठ्या पोस्टवर येतो, जेव्हा लोक सक्सेसफुल होतात, सक्सेसफुल होण्याचा अर्थ की मला मोठी पोस्ट भेटली, देन आय स्टार्ट एक्झिबिटिंग दॅट. मी शो ऑफ करायला लागतो, मी दाखवायला सुरू करतो स्वतःच्या पॉवरला. कारण माझ्या डेझिग्नेशन आणि माझी जी पॉवर आहे ती माझ्या डोक्यात जाते आणि मी लोकांना ते दाखवायला लागतो. बघा मी असा आहे. आणि तुम्ही बोलत नाही, तुमच्या बॉडी लँग्वेज मध्ये दिसतं, तुमच्या टोन मध्ये येते, तुमच्या लोकांशी बोलण्याच्या पद्धत मध्ये दिसतं. आणि जेव्हाही तुम्ही शो ऑफ कराल, दाखवाल, ऑर्डर द्याल, डॉमिनेट करण्याचा प्रयत्न कराल किंवा चुकीचा शब्द वापराल आणि स्वतःची प्रशंसा कराल, यू विल कीप प्रेझिंग युअर सेल्फ. आय टेल यू व्हॉट इज गोइंग टू हॅपन. यू विल गेट ऑल द नेगेटिव्ह वाइब्स. तुम्हाला सगळीकडून नेगेटिव्हिटी मिळेल. बट इफ युअर वर्क इज स्पीकिंग लाउडर दॅन व्हॉट एव्हर यू से, तुमचं काम बोललं पाहिजे. आणि जर तुमचं काम बोलत असेल
तर तुम्हाला बोलायची गरज नाही. अँड पीपल ग्रॅज्युअली विल टेक यू ॲज अ लीडर अँड विल रिस्पेक्ट यू. प्लीज अंडरस्टँड. जेव्हा आपण बनतो सिनियर आणि सक्सेसफुल बनतो तर आपल्याला प्रशंसा हवी असते आणि आपल्या आसपासचे लोक तयार होतात. ते बनत नाही, आपण बनवतो. कोणी रिसीव्ह करायला येईल, कोणी सोडवायला येईल, कोणी मीटिंग मध्ये आतपर्यंत सोडून येईल, 4 लोक मागे पुढे फिरतील. हे कॉमन असतं. जर तुम्ही या गोष्टींबद्दल खूप कॉन्शियस असाल तर तुम्ही युनिक काइंड ऑफ लीडर बनाल. रिअली गुड वन. पण यामध्ये उलटा ट्रेंडही आहे. जेव्हाही आपल्यावर वरून प्रेशर होतं, जेव्हाही मला कोणी टफ टाइम येतो माझ्यासाठी, मी मग NSM असू किंवा ZM असू, तर दिस इज वन ट्रेड आय हॅव सीन अँड आय फील दिस इज द बिगेस्ट विकनेस ऑफ अ लीडर. आणि ते काय आहे ते ZM आपल्या RM ला सांगायला लागतो. आजकाल तर खूप खराब चाललंय यार, माहोलच खराब झालाय. मला इतकं हे बोलतात, सिनियर मला असं म्हणतो, मला तसं म्हणतो, कंपनीची ही पॉलिसी चांगली नाहीये, माझं कोणी ऐकत नाहीये, मी मार्केटिंगला बोललं त्याने नाही केलं, मी FC ला सांगितलं त्याने नाही केलं. जेव्हा अशा प्रकारच्या निगेटिव्ह गोष्टी ज्युनियरला सांगायला लागतात तर काय होतं, तर पूर्ण एन्व्हायरमेंट निगेटिव्ह बनतं. आणि फॉर एक्झाम्पल 1 महिन्यानंतर सगळं ठीक होतं. त्या ज्युनियरला कोणत्या तोंडाने तुम्ही मोटिवेट कराल, ज्याला तुम्ही 2 महिने 1 महिना डिमोटिवेट केलं होतं. दीज आर स्मॉल थिंग्स बट दीज आर दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि हे खूप कॉमन आहे. आणि दुर्दैवाने मी खूप सिनियर लोकांमध्ये पाहिलं आहे हे. कोणी मार्केटिंग मॅनेजर आहे, कोणी NSM आहे, तेही करतात अशा गोष्टी. सिनियर खूप लोक करतात अशा गोष्टी. ते आपल्या ज्युनियर सोबत खूप कॅज्युअली बोलतात. सर, यू कॅन बिकम फ्रेंडली विथ द ज्युनियर्स बट यू कॅनॉट बिकम फ्रेंड. कधीच नाही. ज्या क्षणी तुम्ही फ्रेंड बनता त्या क्षणी तुम्ही सगळ्यांना हा मेसेज देता की तुम्ही बायस्ड आहात. कारण जर मी कुणाचा मित्र झालो तर मी त्याच्या चुका काढू शकतच नाही. व्हेरी इम्पॉर्टंट, एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. आणि त्याने काय होतं, माझ्या टीम मधले बाकी लोक मला एक बायस्ड लीडरच्या नजरेने बघायला लागतात. तर प्लीज ह्या गोष्टींचीही काळजी घ्या. तर शेवटी मी फक्त एकच गोष्ट सांगू इच्छितो, ती चेंज युअर कस्टमर्स अँड चेंज युअर हॅबिट्स. चेंज युअर कस्टमर मीन्स जस्ट लुक ॲट अँड फोकस मोर ऑन युअर ज्युनियर्स. आणि हॅबिट्समध्ये डेटावर खूप लक्ष द्या, कारण डेटा इज युअर इंटेलिजन्स. कुठे मिसाईल मारायची हे तुम्हाला माहीत असायला हवं. ते तुम्हाला डेटाच सांगेल. नाहीतर तुम्ही तुमचे रिसोर्सेस वाया घालवताल, तुम्ही चुकीच्या ठिकाणी जाताल, चुकीच्या मीटिंगमध्ये बसाल, चुकीच्या टॉपिकवर बोलाल इन द ॲब्सेन्स ऑफ डेटा. आपल्या ZM सोबत चुकीची चर्चा कराल, आपल्या DSM सोबत चुकीची चर्चा कराल जर डेटा नसेल तुमच्याकडे. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, डोंट ब्रिंग पॉवर टू युअर हेड, डोंट बिकम ॲरोगेंट. कारण शेवटी जे लोक हंबल असतात, ज्यांच्यामध्ये ह्युमिलिटी असते, त्यांनाच लोक पसंत करतात. अँड लास्ट, जे खूप खूप महत्वाचं आहे, प्रॉब्लेम त्यांना सांगा जे सॉल्व्ह करू शकतील. तुमचा ज्युनियर तुमच्या कंपनी सोबत किंवा पॉलिसी सोबत किंवा सिनियर लेवलचे प्रॉब्लेम आहेत, तुमचा ज्युनियर सॉल्व्ह नाही करू शकत, तर त्याला सांगून फायदा नाही. फक्त त्या ठिकाणी डिस्कस करा जिथे ते सॉल्व्ह होऊ शकेल. सो आय विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ अमेझिंग क्वार्टर, अमेझिंग इयर अहेड, and have a great day, bro. All the best. Bye bye. See you. Take care.